तर मंडळी, ह्या शेंगा ज्या तुरीच्या आहेत त्या तुम्हाला माहीतच असतील. तुरीचं वरण किंवा डाळ आपण खूप वेळा बनवतो, पण अशा प्रकारच्या ह्या शेंगांची उसळ ना खूप छान होते. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगू का तुम्हाला, लहानपणी जेव्हा ह्या शेंगा वाळत घातलेल्या असायच्या ना, तेव्हा आजीची नजर चुकवून आम्ही अशाच कच्च्या खायचो. खूप छान लागतात ह्या शेंगा. कच्च्या खायला कोणाकोणाला आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर आज आपण या शेंगांपासून मस्त अशी उसळ बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. तर चला, एक साधीशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी सगळ्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. बऱ्यापैकी अळीचं प्रमाण असतं या शेंगांमध्ये, त्यामुळे आपण मिठाच्या पाण्यामध्ये यांना 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसणीच्या पाकळ्या आणि मिरची याची छान अशी पेस्ट करून घेतले, जी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. आणि एका टोमॅटोची प्युरी. आता सोबतच कोथिंबीर, कांदा चिरून घेतला आणि कढीपत्ता आवर्जून घ्या, या भाजीमध्ये खूप छान टेस्ट येते कढीपत्त्याची. आता एका कढईमध्ये चमचाभर सारखं तेल घेतलंय मी. छान असं गरम होऊ द्यायचं आणि चमचाभर जिरं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. छान फुललं की जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ना, ती तेलावरती घालायची आणि छान परतायची 1-2 मिनिट. यातील जो लसूण आहे ना, त्याचा कच्चेपणा पूर्ण मोडला गेला पाहिजे, इथपर्यंत हिला परतून घ्यायचे. आणि मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कढीपत्ता, दोन्ही गोष्टी छान अशा परतून घ्यायच्या. आणि मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमच्यासारखी हळद घालायची. हळद आहे ही तेलावरतीच घालायची, म्हणजे तिचा कलरही छान येतो आणि तिचा कच्चेपणा आहे तोही मोडला जातो. छान असं परतून घेतलं की सोलून ठेवलेले जे तुरीचे दाणे आहेत ना, ते याच्यावरती घालायचे. तुरीच्या दाण्यांना हलका तुरटपणा असतो, त्यामुळे तेलावरती परतणं खूप गरजेचं आहे, नाही तर भाजीमध्ये तुरटपणा तो जाणवतो. त्यामुळे मी इथे तेलावरती 2 ते 3 मिनिट एकसारखं छान असं यांना परतून घेतलंय. आता इथे मी मीठ घालते. संपूर्ण भाजीचं मीठ मी या स्टेजला घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच आपल्याला जी टोमॅटोची प्युरी होती ना, ती घालायची. तुम्हाला हवं तर बारीक चिरलेला टोमॅटो घातलात ना तरी चालेल, पण टोमॅटोची प्युरी घातली की भाजी आहे ती मिळून यायला मदत होते. त्यामुळे इथे आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे. छान असं परतून घ्यायचं. सगळी प्युरी आहे ना, ती भाजीमध्ये छान एकजीव झाली पाहिजे आणि ती शिजली गेली पाहिजे. इथपर्यंत 2 ते 3 मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. आणि मग काही मसाले ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. त्याच्यामध्ये गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि अगदी जराशी जिरे पावडर घातलेली आहे. लाल तिखट ही मी खूप कमी घातलं, कारण आपण सुरुवातीला मिरचीची पेस्ट घातली होती, त्यामुळे लाल तिखट अगदी जरासं घालायचं, त्याने कलर खूप छान येतो. आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं. मसाले आहेत ते तेलावरती छान परतले गेले पाहिजेत. आणि मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लाससारखं कोमट पाणी घालायचं आहे. कोमट किंवा गरम पाणीच घालायचं, नाही तर पूर्ण कुकिंग प्रोसेस आहे ना ती थांबते आणि चव बिघडते. त्यामुळे कधीही पाणी, म्हणजे कोणत्याही भाजीमध्ये पाणी ॲड करताना कोमट किंवा गरमच करायचं. थोडीशी कोथिंबीर घातली मी, म्हणजे वास छान येतो. आणि झाकण ठेवून आपल्याला या भाजीला छान असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि छान अशी मिळून आले. तुम्हाला हवं तर हिला आणि सुकवू शकता. मला ही भातासोबतही खायची होती, म्हणून मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे. जर तुम्हाला ही टिफिनला द्यायची असेल ना, तर तुम्ही हिला पूर्ण सुकवलात तरी चालेल. सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी बनवण्यासाठी अगदी उत्तम भाजी आहे ही. नक्की ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा. खा, प्या, मजा करा. पुन्हा भेटू. बाय बाय.